नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या डेटाच्या ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपण डेटा ॲनालाइज करतो निफ्टीच्या डायरेक्शनसाठी. आज बघितलं तुम्ही एकदम मोठी 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 उलाढाल झाली. एकदम 1000 पॉईंटचं गॅपअप त्या ठिकाणी झालं. गॅपअप होणार हे कालच निश्चित झालं होतं, कारण एक न्यूज आली होती. तर न्यूज काय होती? US आणि इंडियाचं जे टेरिफचे नाटक चाललंय, तर त्यासाठी काही डील संभव आहे आणि डीलवर काही सूट देण्यात येण्यासाठीचं त्यांनी काही प्रोव्हिजन करायचं ठरवलेलं आहे. ठीक आहे मित्रांनो, आणि त्या न्यूजचा इम्पॅक्ट असा झाला की सगळं मार्केटमध्ये ओव्हरऑल निगेटिव्हिटी असताना सुद्धा चांगल्या पद्धतीने गॅपअप त्या ठिकाणी ओपन झालं. ठीक आहे. तर मित्रांनो, फार हेवी 1000 पॉईंटचं गॅपअप ऑलमोस्ट वरती ओपन झालं. पण तुम्हाला कालचा व्हिडिओ आठवत असेल, तर कालचा व्हिडिओ तुम्ही नसेल बघितला तर नक्की बघा. मी सांगितलं होतं जेवढं वरती ओपन होईल तेवढं वरती टिकेलच असं नाही. ठीक आहे. कारण याच्यात मोठ्या लोकांचा स्वार्थ आहे मित्रांनो, लक्षात घ्या. मोठ्या लोकांचा स्वार्थ काय आहे? त्याच्यामध्ये त्यांनी काही शॉर्ट्स पोझिशन्स घेऊन गेलेले आहेत आणि ह्या शॉर्ट्स पोझिशन त्यांना कव्हर करणं अनिवार्य आहे. आता हे शॉर्ट्स पोझिशन जर कव्हर करायच्यात तर त्यांना मार्केट खाली ठेवावं लागेल. ओके. आता तेवढंही त्यांना शक्य आहे की एकदमच मार्केट खाली ठेवणं. तर जेवढं शक्य होईल तेवढं मार्केट त्यांनी खाली ठेवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे मित्रांनो. तर तुम्ही बघितलं असेल आज पूर्ण दिवसभर मार्केट एक निगेटिव्ह बायसनी काम करण्याचा प्रयत्न झाला आणि ओव्हरऑल जी दिशा होती ती खालच्या साईडची होती. ठीक आहे. एकदम 1000 पॉईंटचं गॅपअप झाल्यानंतर सुद्धा एकदम असे सुरुवातीलाच खाली आलं आणि एक साईडवेज होत 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 निगेटिव्हिटी त्या ठिकाणी आलेली आहे. ठीक आहे. तर आपण चार्टवर जाऊन बघूया ते कसं दिसतंय. 1000 पॉईंटचं गॅपअप जरी होतं तर ते कशा पद्धतीने दिसलंय. ठीक आहे. तर एवढी मोठी कॅन्डल वन्स इन व्हाईल त्या ठिकाणी बघायला मिळाली. ज्या लोकांनी पुट घेऊन गेले असतील त्यांचा कार्यक्रम झाला. काही लोक शॉर्ट पोझिशन्स कॅरी करतात, स्ट्रॅडल स्ट्रँगल वगैरे करून जातात, त्यांचा कार्यक्रम झालेला आहे तिथं त्या ठिकाणी. रिटेलर काही अर्धे झाले, झोपले मेले, कार्यक्रम झालेला आहे ज्यांनी निगेटिव्हिटी घेऊन गेले होते. ठीक आहे. तर मित्रांनो, ह्याच्यावर एकच पर्याय आहे, हेजिंग. आणि हेजिंग असली तर एवढं 1000-2000 पॉईंट जरी गॅपअप झालं, गॅप डाऊन झालं, तर आपल्याला काडी मात्र फरक नाही पडला पाहिजे. अशा पद्धतीच्या काही टेक्निक्स आपल्याला हेजिंगमध्ये यूज करता येतात. ते वन्स इन व्हाईल आहे, होतं. लॉस पण हा एक त्याचा पार्ट आहे. पण ह्या काळी ह्या केसेसमध्ये रिटेलरनी मेजर लॉस नाही बुक केलेला आहे यावेळेस. यावेळेस प्रॉफिट बुक केलं आहे. कारण ऑलमोस्ट 12 लाखाच्या पॉझिटिव्ह पोझिशन्स होत्या. ओके. आणि एवढ्या मोठ्या कॅन्डलमध्ये किती लोकांनी प्रॉफिट बुक केला हा एक प्रश्न आहे. ओके. ह्या लेवलला बुक केला असेल हळूहळू, इट्स ओके. तरी पण का होईना 600 पॉईंटचा प्रॉफिट खूप होतो आणि एवढा प्रॉफिट जर रिटेलर बुक करत असेल तर तो फार हॅप्पी असेल. ओके. आणि दिवसभर जे काम झालं मोठ्या प्लेयरनी त्या पोझिशन्स त्या लेवलला ज्या पण ह्या एक्सपायरीच्या होत्या त्या अनवाइंड करण्याचा प्रयत्न केला आणि फार मोठं असं मेजर काही घडू दिलं नाही. ठीक आहे. तर मी क्लिअरली सांगितलं होतं की निगेटिव्ह साईडला राहील. तर आजचा डेटा कसा आलाय तो बघायचा आहे आपल्याला. ठीक आहे. तर आजच्या डेटावर जाऊया. आता माझे तुम्ही जुने व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला त्याची कल्पना येईल की कशा पद्धतीने डेटा त्या ठिकाणी असतो आणि त्याला रीड कसं करायचंय. तर मी तुम्हाला थोडासा बारकाव्यांमध्ये घेऊन जाणार आहे मित्रांनो. डेटाचे जे बारकावे आहे, ते आपण समजून घेऊ. एकच मिनिटं द्या. डेटाचे बारकावे समजून घ्यायचे आहेत आपल्याला. ह्याच्यामध्ये होतं काय, की ज्यावेळी डेटा येतो ना, डेटा येतो, त्यावेळी एक्सपायरीला काही डेटा अनवाइंड होत असतो. आता तुम्हाला रिलेटिव्ह टर्म्समध्ये इथे काय दिसेल, की काल जेवढे होते त्याच्यापेक्षा आज काही कमी झालेले आहेत. ओके. आज काही कमी झालेले आहेत. मग डेटामध्ये काही पॉझिटिव्ह घडलं का? नाही मित्रांनो, अजिबात पॉझिटिव्ह नाही घडलं. जेवढं निगेटिव्हिटी काल होती तेवढी पण आजच आहे. ठीक आहे. तर ते कसं तुम्ही समजून घ्या. इतर ज्या पोझिशन्स आहेत ना, ह्या 50% कमी झाल्यात. म्हणजे काल ज्या 36 लाखाच्या पोझिशन होत्या त्याच्या बदल्यात इथं 17 लाख कमी झालेले आहेत. ओके. ऑलमोस्ट 50%. इथं बघा जवळजवळ 30-30%च्या पोझिशन्स कमी झालेल्या. इथे 40-50%च्या पोझिशन्स कमी झालेल्या आहेत. आणि या पोझिशन्स कमी असलेल्या असताना सुद्धा इथे 5,80,000चे. आता तुम्ही रिलेटिव्ह टर्म्सवर जर कॅल्क्युलेट कराल तर या 50,000च्या म्हणजे या 17 लाखाचे 6 लाख पॉझिटिव्ह
म्हणजे हे पण एक हेवी निगेटिव्हच आहे. म्हणजे ओव्हरऑल डायरेक्शन जी आहे ना, ती निगेटिव्हच आहे अजून. एफ-आयचं जे मन आहे, ते अजून पूर्ण काही पॉझिटिव्ह काही चांगलं घडलंय असं नाहीये. एक शॉर्ट टर्म धक्का एफ-आयजला मिळाला आणि एफ-आयजनी वन्स इन व्हाईल कधीतरी एक चांगला लॉस त्या ठिकाणी बुक केला बेस ऑन न्यूजचा इम्पॅक्ट होता. आता एफ-आयच्या ज्या पोझिशन्स आहेत त्या तुम्ही बघितल्या तर तुम्हाला अजूनही आश्चर्य वाटेल की त्यांच्या शॉर्ट्स अजूनही कॅरी आहे. इथे पुट बघा आणि पुट शॉर्ट्स आणि पुट लॉंग बघा याच्यामधला जो डिफरन्स आहे तो पण एकदम हेवी डिफरन्स आहे. तो ऑलमोस्ट 3,00,000चा आहे. 3,00,000च्या डायरेक्शनल अजूनही शॉर्ट्स मार्केटमध्ये आहेत. ओके, समजून घ्या. त्यानंतरून हा जो प्रो प्लेयर आहे ना, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, हा फार स्मार्ट आहे. त्याने कालच काहीतरी एक मोठा मूव्ह ओळखला असेल आणि त्यांच्या पोझिशन एकदम हेच केल्या. हा इंट्राडे गेम खेळतो. म्हणजे इंट्राडेमध्ये जे पण मोठे मूव्ह येतात ना, तो हा खेळत असतो आणि ह्याचा जो डायरेक्शन असते ती साधारण महिन्या 2 महिन्याची अशी लाँग टर्मची डायरेक्शन असते. तर याची डायरेक्शन अजूनही निगेटिव्ह आहे. प्रो उद्याचं डायरेक्शन उद्या ठरवेल सेंटिमेंटनुसार कशा पद्धतीने ते घेऊन जायचंय. पण हा याच्यात साथ मिळवतो आणि ओव्हरऑल डायरेक्शन आहे ती अजूनही निगेटिव्ह आहे. तर मित्रांनो उद्या काय होईल? तर उद्यासाठी जो डेटा आहे तो इमॅच्युअर डेटा असतो. इमॅच्युअर डेटाचा काय अर्थ होतो, की असा डेटा ज्याच्यामध्ये जो फोर्स असतो, ओके, तो रिटेलरचा जास्त असतो कंपेअर टू एफ-आयचा. त्यामुळे एफ-आयज आहेत ना अपोज नाही करत. आता रिटेलरच्या जे मनात आहे ते होईल. रिटेलरला वाटलं निगेटिव्ह जायचं, मार्केट खाली येईल. रिटेलरला वाटलं पॉझिटिव्ह जायचं, मार्केट पॉझिटिव्ह जाईल. एफ-आयज त्याला विरोध नाही करत. मग 2 दिवस गेले की डेटा हळूहळू मॅच्युअर होतो आणि मग ॲक्च्युअल डायरेक्शन आणि एक्सपायरीची दिशा कळते. तर अशा पद्धतीचं गणित आहे मित्रांनो. या व्हिडिओचा तुम्हाला फायदा होत असेल तर नक्की शेअर, सबस्क्राईब, लाईक करायला विसरू नका. मित्रापर्यंत पोहोचवा. फार व्हॅल्युएबल इन्साईट्स आहेत. मी काल क्लिअरली सांगितलं मार्केट खाली राहील. जे पण गॅप ओपन होईल त्याच्यापासून ते खाली राहण्याचा प्रयत्न करेल. वरती जाण्यासाठी ते तेवढं उत्सुक नसेल कारण डेटा निगेटिव्ह आहे. ते अनवाइंड होणं गरजेचं आहे. तर तसंच झालं, तशाच पद्धतीने हे झालं. तर मित्रांनो, ह्या ॲनालिसिससाठी तुम्हाला सबस्क्राईब करून ठेवावं लागेल आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवावं लागेल. ही तुमची जबाबदारी आता, की तुम्ही जे रिटेलर लॉस करताय त्यांच्यापर्यंत हे चॅनलला पोहोचवताय की नाही. ठीक आहे. तर थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये. उद्यासाठी फार काही असं डायरेक्शनल तुम्हाला घ्यायचं नाही. ठीक आहे. इंट्राडेमध्ये जे चेंजेस होतात ते तुम्हाला ऑब्झर्व करून डिसिजन घ्यायचे. ते कसे होतात, काय होतात ते शिकण्यासाठी डिटेल्स ऑलरेडी तुमच्यापर्यंत आहेत. नक्की रीच आउट करा. ओके. इन्स्टाच्या बायोला जा. तिथे सुद्धा डिटेल्स दिलेल्या आहेत. तिथे सुद्धा लिंक्स आहेत. तिथून जाऊन चेकआउट करा. थँक यू. थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये.